कर्जमाफीची पहिली यादी उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची ही शक्यता। राजकीय हेतूसाठी मुलांच्या भविष्यासोबत खेळू नका। नीट प्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे। विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं विधान। धर्मेंद्र प्रधानांसह नरेंद्र मोदी अमित शहांनीही राजीनामा द्यावा। सरकारकडून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। राहुल गांधींचा हल्लाबोल। फेसलेस आंदोलनामध्ये काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न। दिल्लीतील आंदोलनात काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेत। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारला रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज आहे। मोदी पंतप्रधान असताना आंदोलन चिरडलं, हे इतिहास लक्षात ठेवेल। लाठीचार्जवरून राज ठाकरेंचा संताप। इंडिया आघाडी आतंकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करतेय। अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या। सदाभाऊ खोत यांच्याकडून आंदोलनकर्त्यांचा आतंकवादी असा उल्लेख। आपल्याच देशातील लोकांना आतंकवादी ठरवणं चुकीचं आहे। वक्तव्य मागे घ्या। बच्चू कडू यांच्याकडून सदाभाऊ खोत यांना समज। शंभू बॉर्डरवरती पंजाब हरियाणातील हजारो शेतकऱ्यांचा यलगार। भारत अमेरिका मुक्त व्यापाराविरोधात शेतकरी आक्रमक। विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे। सरकार समोर दुहेरी संकट। पोलीस पुन्हा अलर्ट। अत्यंत क्रूरपणे पोलिसांनी आंदोलकांना मारलं। 12 ते 14 वर्षांच्या मुलांची डोकी फोडली। एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे। सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाची अजिबात पर्वा नाहीये। अभिजित दिपकेंचा संताप। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडून जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत विचारपूस। नड्डांकडून आरएमएल रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस।